नमस्कार मित्रांनो, बातमी थेट येते देशाच्या राजकारणातून। देशात गाजलेली निवडणूक सध्याची म्हणजे पश्चिम बंगालची निवडणूक, जिथे अमित शहांनी नरेंद्र मोदींनी महिनाभर तळ ठोकून जी काही ममता बॅनर्जी यांची सत्ता उलटवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचाच सुपडा साफ झाला। भाजपाला पश्चिम बंगालच्या जनतेने कसं नाकारलं, नेमक्या कोणाच्या किती जागा येणार याचा सर्वात मोठा जन एक्सप्रेस संस्थेचा एक्झिट पोल आपल्याकडे आलेला आहे, तो आपण सविस्तर बघूया। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर सर्व घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील। बघूया आपण बंगालचे वाघीण ममता बॅनर्जी यांनी स्वतःला कसं पश्चिम बंगालमध्ये सिद्ध केलं आणि अमित शहा आणि नरेंद्र मोदी भाजपासहित सर्वांनाच पराभवाची धूळ कशा प्रकारे चारली, नेमक्या किती जागा भाजपाच्या येणार, किती ममता बॅनर्जी यांच्या येणार आणि किती काँग्रेसच्या जागा येणार, ते आपण सविस्तर या एक्झिट पोलच्या अतिशय महत्त्वाच्या बातमीमध्ये बघूया। व्हिडिओ शेवटपर्यंत बघून व्हिडिओ नक्की लाईक करा। आपण बघूया, ममता बॅनर्जी यांनी आपली या निवडणुकीत सर्व शक्ती पणाला लावली होती। नंदीग्रामपासून ते उत्तर बंगालपर्यंत त्यांनी पायाला भिंगरी लावून प्रचार केला। बंगालला आपली मुलगी हवी ही त्यांची घोषणा मतदारांच्या मनाला भिडल्याचं या निकालावरून स्पष्ट होतं। ममता बॅनर्जी यांना हरवण्यासाठी नरेंद्र मोदी अमित शहा यांनी पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये अनेक सभा घेतल्या, अनेक ठिकाणी सत्तेचा वापर केला, परंतु शेवटी जनतेने पश्चिम बंगालच्या मुलीलाच म्हणजे ममता बॅनर्जी यांनाच जिंकून दिलं। तृणमूलच्या लक्ष्मी भांडार सारख्या योजनेमुळे महिला मतदारांनी मोठ्या प्रमाणावर ममतांना मतदान केलं। प्रादेशिक अस्मिता जपणारा पश्चिम बंगाल, बाहेरचे लोक विरुद्ध बंगालची मुलगी हा मुद्दा प्रभावी ठरला। सरकारद्वारे केलेल्या अनेक स्वस्त धान्य योजनांचा ग्रामीण भागात मोठा प्रभाव पडला। भाजपाचा यामध्ये सुपडा साफ झाला। मोदी शहांच्या रणनीतीला खीळ बसली। नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संपूर्ण प्रतिष्ठा पणाला लावली होती। अब की बार 200 पारचा नारा देणाऱ्या भाजपाला 150चा आकडा सुद्धा गाठता आला नाही। अमित शहांच्या नियोजनाला खीळ बसली। मोदींच्या सभांना प्रतिसाद मिळाला नाही। याउलट भाजपाला 200 जागा मिळतील असं वाटत होतं, परंतु भाजपाला यामध्ये 118 ते 138 जागा मिळतील असा अंदाज आला असून हा आकडा सत्ता स्थापनेसाठी पुरेसा नाही, कारण 294 एकूण मतदारसंघ आणि आमदार असलेल्या या निवडणुकीमध्ये 148 पेक्षा जास्त आमदाराचा बहुमताचा आकडा आहे आणि ममता बॅनर्जी यांना रोखण्याचं स्वप्न भाजपाचं यावेळी सुद्धा भंगलेलं आहे। या पराभवामुळे केंद्रातील भाजपाच्या नेतृत्वावर आणि त्यांच्या मिशन बंगालवर आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। काँग्रेस आणि डाव्याचा अस्त यामध्ये झाल्याचं दिसून येत आहे। काँग्रेसला केवळ 2 ते 6 जागांवर समाधान मानावं लागत आहे, तर एचडीए म्हणजे संयुक्त लोकशाही आघाडीला 5 जागांचा आकडा पार करणेही कठीण झालेलं आहे। तर ममता बॅनर्जी यांना किती जागा मिळतील ते सुद्धा आपण बघूया। बंगालचं राजकारण आता पूर्णपणे तृणमूल विरुद्ध भाजप असं ध्रुवीकृत झाल्याचं या निकालावरून स्पष्ट झालं। अमित शहा आणि मोदींचा पराभव करून यामध्ये ममता बॅनर्जी 150 ते 175 जागांवरती मजल मारताना दिसत आहेत। यामध्ये 148 जागा जे काही बहुमतासाठी लागतात, परंतु त्यापेक्षाही जास्त जागा ममता बॅनर्जी यांनी जिंकल्याचं या एक्झिट पोलमध्ये दिसणार आहे। त्यामुळे हा विजयाचे जे काही पडसाद आहे ते देशाच्या राजकारणावर सुद्धा उमटणार आहेत। अमित शहा यांनी बंगालमध्ये ज्या प्रकारे रणनीती आखली ती संपूर्ण रणनीती ममता दीदींनी फेल ठरवली। मोदींच्या दीदी ओ दीदी या घोषणेचा उलट परिणाम झाल्याचं यामध्ये दिसून आलं। त्यामुळे ममता बॅनर्जी यांची सत्ता येणार असं काही दिवसापूर्वी सुद्धा उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं आणि ते सत्य झालं आणि 150 ते 175 जागांवरती मजल मारून भाजपाचा सुपडा साफ
ममता बॅनर्जी करतील यात काही शंका नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमचा आकडा कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा आणि पश्चिम बंगालमध्ये कोण जिंकेल कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.